कधीपासून या चिण्याची वाट पाहते. बसला असेल भूमितीची प्रमेय पाठ करत. घाबरटच कुठला. सकाळीच उठून चिन्मय साहेब गेले असणार त्यांच्या फेवरेट शेंद्र्या मारुतीला प्रदक्षिणा घालायला, नाहीतर गणपतीची टेकडी चढायला. साधी प्रमेय पाठ होत नाहीत त्याला. दरवर्षी शाळेच्या मैदानी शर्यतीत हा पहिला येतो आणि सायकल तर अशी 5 मिनिटात शिकला. आणि म्हणे गणिताची भीती वाटते. ह्याला तर ना हेच गणित सुटेनासं झालंय. म्हणूनच सांगा, मारुतीने सोडवली होती का हो ही गणित कधी? गणपती बाप्पाने केला होता का पाठ पायथागोरसच्या सिद्धांतांचा? हा चिनू म्हणजे ना अगदी मॅड आहे. तरी मी त्याला नेहमीच सांगते, माणसाने स्वतःवर विश्वास ठेवावा. म्हणजे माझे नाना आजोबा म्हणतात, मला नेहमी सांगतात, जर काही अडचण आलीच असेल तरच मोठ्या माणसाकडून सल्ला घ्यावा, त्यांच्याकडे जावं. चला तर मग स्टुडिओत आज आपण आपल्याला भेटायला अशीच काही मोठी माणसं आली आहेत, तर त्यांचा परिचय करून घेऊया. माझं नाव श्रीमती अनसुया पदीर. मी नेरळहून आले. परिचय करून द्यायचा म्हटलं तर मी तुमच्यासारखी आदिवासी मुलगी, म्हणजे मी तुमच्या वयामध्ये असताना शाळेमध्ये जायला लागले. आदिवासी मुली खूप कमी शिकत होत्या, पण त्यातले मी शिकले नेरळपर्यंत. नेरळलाच माझा जन्म झाला, तिथे माझं शिक्षण झालं 4थीपर्यंत. पुढे मी पुण्याला गेले आणि पुण्याहून 11वी झाल्यानंतर नंतर मग मी सोशॉलॉजीहून BA केलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं समाजकार्यामध्ये आवड आल्यामुळे आदिवासी असल्यामुळे आदिवासींच्या समस्या मला खूप जाणवायला लागल्या. आणि या थोड्याफार कमी करण्याकरता आपल्याला काही करता येईल का, मग त्या समाजात जाऊन मी थोडं काम करत आहे. कोतवालवाडी ट्रस्ट या संस्थेमध्ये मी सध्या काम करते आहे. तेथे आमची 60 मुलं वसतिगृहात आहेत. आज 40 विद्यार्थी आहेत आणि 20 विद्यार्थिनी आहेत. आणि ह्या आता आपल्याला 20 विद्यार्थिनींच्या पुढे खूप मोठ्या संख्येत वाढ करायची आहे आणि मला त्याची आवड आहे. मी समाजाचं सगळा जे दारिद्र्यपणा आहे तो घालवण्याकरता काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यातच मी माझं आयुष्य संपवणार आहे. नमस्कार, मी दीपिका दिलीप गावडे, महात्मा गांधी विद्यामंदिर वांद्रे पूर्व येथे सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. आता जे तू म्हणालीस चिनूबाबत, आणि शेवटी जाताना खूप छान संदेश दिला की आत्मविश्वास असावा. पण तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे की हा चिनू तुमचा प्रतिनिधी वगैरे नाही आहे ना? तुमच्यापैकी किती जण ह्या गोष्टी करता? परीक्षेला भीती वाटते, तत्पूर्वी नवस किंवा साकडं किंवा अशा पद्धतीने? इथे बसलेल्या सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. इथे बसलेला विद्यार्थी कुणीच असं करत नाही असं मला वाटतं. ओके, म्हणजे एकदम छान. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की शेवटी जे तू सांगितलं की चिनू याला अभ्यासाची कदाचित भीती वाटते किंवा त्याला गणित कदाचित कठीण जात असेल, म्हणून त्याने स्वतःवरचा त्याचा विश्वास कुठेतरी डळमळीत झाला आहे आणि त्यामुळे तो मार्ग त्याने अवलंबला असेल असं मला वाटतं. कारण की हा चिनू जो सायकल अगदी पटकन शिकला, त्यानंतर त्याला अनेक बक्षीसही मिळतात स्पर्धांमध्ये. म्हणजे याला खेळाची आवड आहे, पण अभ्यासाची कुठेतरी भीती वाटते आणि त्याचा स्वतःवरचा जो विश्वास आहे तो डळमळीत झाला आणि म्हणून त्याने कुठेतरी तो मार्ग काढायला बघितलेला आहे. चला तर मग आपल्या पाहुण्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. चला आता आपण आपल्यासारख्याच मुलांनी तयार केलेली अशी एक व्हिडिओ क्लिप पाहूया. एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात माधव नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. दिवस रात्र तो आपल्या शेतात राबायचा. अपार मेहनतीनंतर जेव्हा त्याचं शेत वाऱ्यावर लहरायचं तेव्हा पाहणारे अचंबित व्हायचे. दरवर्षी गावात एक उत्सव व्हायचा आणि या उत्सवात शेतकऱ्यांसाठी खास स्पर्धा असायची, ज्यात प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या धान्याचा नमुना सादर करावा लागे. ज्याचं धान्य अधिक उत्तम त्याला बक्षीस दिलं जायचं. गेल्या कित्येक वर्षांपासून हे बक्षीस हमखास माधवलाच मिळत होतं. दूर दूरच्या गावातले लोकही आता माधवला ओळखू लागले होते. माधवबद्दल ऐकून एके दिवशी एक पत्रकार त्याला भेटायला आला. माधवसोबत बोलताना त्या पत्रकाराला कळलं की माधव त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनाही तेच बी बियाणं द्यायचा जे तो स्वतःच्या शेतात पेरायचा. हे ऐकून पत्रकाराला आश्चर्य वाटलं. त्याने माधवला विचारलं, तू दरवर्षी गावच्या उत्सवातल्या स्पर्धेत भाग घेतोस,
तर स्वतःच्या शेतात पेरतोस तेच बियाणं शेजार पाजारच्या शेतकऱ्यांना का देतोस? तुला भीती वाटत नाही का? पत्रकाराचा प्रश्न ऐकून माधवच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तो पत्रकाराला समजावणीच्या सुरात म्हणाला, साहेब, काही धान्य बिया आम्ही शेतकरी पेरतो, काही बिया पाण्यासोबत वाहत येतात आणि काही हवेतून उडून शेतात पडतात. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हवेतून उडून येणारं बियाणं जर चांगल्या प्रतीचं नसेल तर माझी शेतं अव्वल प्रतीची कशी काय होणार? म्हणून मी माझ्या शेजारी शेतं असणाऱ्या शेतकरी मित्रांना माझं बियाणं देतो. माधवचं बोलणं ऐकून पत्रकार म्हणाला, दूरदृष्टीचा विचार करून तू अतिशय समजूतदार पद्धतीने वागतोयस. इंग्रजीत ज्याला फ्युचर प्लॅनिंग म्हणतात ते हेच आहे. जर आपल्या देशानं फ्युचर प्लॅनिंगचा विचार केला असता तर आपल्या देशाची किती प्रगती झाली असती. भारत एक सक्षम देश झाला असता. ते कसं काय? माधवने विचारलं. ते असं, पत्रकार सांगू लागला, जेव्हा आपण प्रत्येक गावाखेड्यात रोजगार आणि शिक्षणाची बीज पेरू तेव्हा येणाऱ्या काळात प्रत्येकजण शिक्षित असेल आणि प्रत्येकाकडे रोजगार असेल. शिक्षित मुलंच देशाचं भविष्य उज्ज्वल करतील. आता या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहिलं की याच्या माध्यमातून आपण सर्वांना शिक्षणाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. तर तुम्हापैकी कोणाला आपले विचार मांडावायचे असतील? मेरे ख्याल से शिक्षा बहुत ज़्यादा ज़रूरी है आज के लिए, क्योंकि आजकल जो दुकानदार होते हैं या फिर कोई गवर्नमेंट ऑफिसर होते हैं, कोई भी आजकल लोगों को ठगा जा रहा है क्योंकि उन्हें इतनी प्रॉपर जानकारी नहीं है किसी भी चीज़ के लिए. तो मेरा मानना है कि हर किसी को, यहाँ तक कि आजकल 5 साल के बच्चे तक को अच्छी जानकारी होनी चाहिए ताकि वो समझदारी से समझ पाए सब कुछ. माझ्या मते जेव्हा आपण लहान असतो तेव्हापासूनच म्हणजे आपल्या पेरेंट्सनी आपल्याला, म्हणजे प्रत्येकाच्या पेरेंट्सनी आपल्याला शाळेत पाठवायला पाहिजे. जे शिकत नाही आहेत त्यांनी, जे शिकत आहेत त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही जाऊन शिका. आणि असंच आपण लोकांना हा संदेश पोचू शकतो की जे शिकत आहेत, जी मुलं शिकत आहेत ती दुसऱ्या मुलांना सांगू शकतात. किंवा आपल्या बाजूला कोणी अशिक्षित राहत असेल तर त्यांना पण सांगू शकतो की तुमच्या मुलांना प्लीज तुम्ही शाळेत पाठवा. आणि असंच जी मुलं असतील ती शिक्षित बनतील. चला आता आपण आपल्या पाहुण्यांना विचारूया की त्यांच्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व काय. शिक्षणाचं बरंच असं महत्त्व आहे. आता आपण ही जी क्लिपिंग बघितली याच्या अनुषंगाने जरा मी बोलू इच्छिते की यातला जो माधव होता तो सर्वात प्रथम आपण बघितलं की माधव हा काय होता, मेहनती होता. आणि तो आणि इतर सगळे तेच बीज रोवायचे, पण त्याचं जे काही फळ होतं किंवा त्याचं जे काही पीक होतं ते उत्तम दर्जाचं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असणारे त्याचं जे कष्ट होतं, त्यांनी जी मेहनत केली होती, जे प्रयत्न केले होते त्याने ते श्रद्धेपूर्वक केले होते आणि त्यात समर्पण होतं. त्यामुळे त्याचं जे फळ मिळालेलं होतं ते उत्तमच होतं, गोडच होतं, कारण की सगळ्यांनी सारखंच बी रोवलं होतं. आणि त्याच पद्धतीने त्याने जे पुढे दुसरा हे सांगितलं आहे की तो जे बी रोवतो तो इतरांना सुद्धा देतो. आणि अशा पद्धतीने त्याने आपल्याबरोबर इतरांचा विकास केला जेणेकरून त्याचा पुन्हा त्यालाच फायदा होणार आहे. अशा पद्धतीने शिक्षणामधनं सुद्धा आपल्याला हाच संदेश रुजवायचा आहे की आपण शिक्षण घ्यायचं आहे आणि त्या शिक्षणाचा फायदा आपल्याला पर्यायाने आपल्या समाजाला आणि देशाला झाला पाहिजे, तर देशाची प्रगती होणार आहे. मलाही असं वाटलं की एक तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आजच्या मुलांना विचारलं तुम्हाला पुढे काय व्हायचं आहे तर मला वाटतं खूप कमी मुलांना वाटत असेल की मला शेतकरी व्हायचं आहे. पण मला असं वाटतं की याच्यातून आपण हा धडा घेतला पाहिजे की अनेकांना शेतकरी होण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. आणि शेतकरी होण्याची इच्छा झाली तर आपला देश खूप मोठा सुखी होईल. आता त्यांनी म्हटले की विविध प्रकारचे रोजगार त्याच्यातून मिळतील आणि सक्षम नागरिक तुम्हाला बनायला खूप मोठी संधी ह्या कृषीमधून मिळणार आहे. म्हणून कृषीमध्ये जाण्याकरता तुमच्या या क्लिपकरता मला खूप आनंद वाटला की आपल्या सगळ्यांची मनं तिथे वळवून घेतली जातील आणि आपण कृषीकडे नक्की वळायला असं मला वाटतं. शिकणे हे फार गरजेचे असते, कारण शिकल्यामुळे आपल्याला रोजगारही मिळू शकतो आणि आपल्याला एक समाजात स्थान, एक माणूस व्यक्ती म्हणून एक स्थान मिळते. मला असं वाटतं की शिक्षण फक्त लिहिणे किंवा वाचणे इतकंच मर्यादित नाही आहे. शिक्षणामुळे अनेक गोष्टी डेव्हलप होतात. जसं माणसाचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो, तो स्वतःच्या मेंदूने विचार करायला लागतो. आतापर्यंत अशिक्षित लोक जे आपले पूर्वज सांगत आले आहेत तेच विचार करतात, पण जर तोच माणूस शिकला तर तो स्वतःचंही काहीतरी मत मांडू शकेल असं मला वाटतं. तर शिक्षणामुळे कोणालाही स्वतःचं मत मांडण्याची एक संधी मिळते. आपण कधीही स्वतःसाठी न जगता माधवसारखं दुसऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे.
शिक्षण हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण शिक्षणामुळे आपल्याला हक्क, अधिकार, जबाबदाऱ्या यांची जाणीव होते. त्याचप्रमाणे आपण कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा, कोणत्या गोष्टीवर ठेवू नये याचीसुद्धा आपल्याला प्रॉपर जाणीव होते. म्हणून आणि शिक्षणातून आपल्याला ज्या गोष्टी आहेत खऱ्या आहेत की नाहीत त्याचीसुद्धा जाणीव होते. म्हणून शिक्षण हे गरजेचे आहे. शिक्षणामुळे आपल्यावरचा विश्वास वाढतो आणि आपली एक अशी श्रद्धा निर्माण होते की आपण ज्या समाजातल्या अंधश्रद्धा वगैरे आहेत त्यांच्यावरनं आपलं लक्ष दूर करून आपण आपल्या पुढच्या भविष्याचा पाया पण श्रद्धा आणि विश्वासाच्या जोरावर बळकट करू शकतो. अगदी बरोबर. तू म्हणालीस ते बरोबर आहे की शिक्षणामुळे आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय अशा पद्धतीने विचार करायला समजते. मला वाटतं अनुभवातून शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा अनुभवातून शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकली कळतं की काय समस्या आहेत, त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत. आणि मला वाटतं ते खरं शिक्षण आहे. त्याच्यामुळे आपल्या विचारांचा दर्जा वाढतो व आपल्याला काय खरं आहे खोटं आहे कशावर विश्वास ठेवावा हे कळतं आणि आपलं व्यक्तिमत्व पण सुधारतं. शिक्षणामुळे आपल्याला हे कळतं की योग्य काय आणि अयोग्य काय. त्यांनी आपल्याला अंधश्रद्धा बद्दलही कळतं की कशावर श्रद्धा ठेवावी आणि कशावर नाही. त्याने आपला आत्मविश्वासही वाढतो आणि आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायची क्षमता मिळते. बरं, म्हणजे श्रद्धा कशावर ठेवावी हा मुद्दा आहे. श्रद्धा कशावर ठेवावी आणि कोणावर ठेवावी? श्रद्धा हमें अपने आप पे रखना चाहिए. पूरा मतलब हमारे जो मन है मतलब हम ही सही है, ऐसा नहीं, ओवर कॉन्फिडेंस नहीं. हाँ, लेकिन वो कॉन्फिडेंस होना चाहिए हमारे अंदर कि हाँ हम भी करेक्ट है, हम भी सही हैं. हमें अंधश्रद्धा नहीं रखना है कि मैं ये नहीं कर पाऊँगी या मैं नहीं कर पाऊँगा, मुझसे होगा ही नहीं. मैं कर सकता हूँ, मैं करूँगा, ये होती है श्रद्धा. कर पाऊंगा कर पाऊंगी नहीं, ये अंधश्रद्धा नहीं है. ही अंधश्रद्धा नहीं है, तो आत्मविश्वासाचा अभाव आहे. हाँ, तो वो जो नेगेटिव है वो हमारे ऊपर है ना कि अंधश्रद्धा रखना है हमारे ऊपर कि श्रद्धा रखना है. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले विचार. आपले विचार हे पॉझिटिव्ह, दॅट इज द सकारात्मक पाहिजे. सकारात्मक विचार असतील तर त्या पद्धतीने आपण वागतो आणि त्या पद्धतीने आपलं बिहेवियर असतं. म्हणजे एक असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा विचार पेरतात तेव्हा कृती उगवते, बरोबर आहे. दॅट इज द ॲक्शन. कृती पेरतात तेव्हा ती सवय होते, दॅट इज द हॅबिट. सवय पेरतात तेव्हा त्यातनं नीती तयार होते तुमची, दॅट इज द कॅरेक्टर. म्हणजे ऑल दॅट थिंग्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहे? तुमच्या विचारांवर. आणि विचारांवर श्रद्धा असली पाहिजे. मग ते विचार पॉझिटिव्ह, दॅट इज सकारात्मक असले पाहिजे. म्हणजे आपल्या विचारांवर श्रद्धा, पण ते विचार सुद्धा आपले सकारात्मक पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे आणि ते तुम्हाला स्वीकारायचं आहे तरुण पिढीला. त्याच्यामुळे श्रद्धा ही श्रद्धेच्या ठिकाणी राहणार आहे. अंधश्रद्धा हा अगदीच बिलकुल वेगळा विषय आहे. श्रद्धा ही श्रद्धाच आहे. श्रद्धेमुळे माणूस किती पण लहानाचा मोठा होऊ शकतो आणि आपला विकास करू शकतो. मात्र आपला विश्वास पाहिजे. आपण त्या दृष्टीने आपली दृष्टी तेवढी लांब जायला पाहिजे आणि म्हणजे श्रद्धेवर प्रेम आपलं प्रत्येकाचं असायला पाहिजे. मी एक तुम्हाला एक दोन उदाहरण सांगू शकते. एकलव्याची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आता हा मुलगा जेव्हा द्रोणाचार्यांच्याकडे गेला धनुर्विद्या शिकण्याकरता तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितलं, परंतु तरी त्याची एवढी श्रद्धा होती की त्यांनी नाही म्हणून त्यांनी त्या श्रद्धेकडे तो थांबला तिथे आणि त्यांनी मातीचा पुतळा करून तिथे त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे ही श्रद्धा, ह्या श्रद्धेमुळे तो मोठा झाला, ते शिक्षण पूर्ण केलं आणि खूप मोठा धनुर्धारी तो झाला. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन्ही वेगळे विषय आहेत. श्रद्धेमुळे आपण खूपपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामायण महाभारतामध्ये सुद्धा रामाला जेव्हा 14 वर्षाची जेव्हा वनवास भोगावा लागला तेव्हा भरताने त्यांच्या पादुकाची पूजा केली 14 वर्ष आणि रामराज्य अतिशय सुंदर चालवलं. ही केवढी श्रद्धा, प्रेम, विश्वास, निष्ठा आणि एकता, हे सगळं ह्या दृष्टीने आपण श्रद्धेकडे बघायला पाहिजे. श्रद्धा ही श्रद्धाच आहे. श्रद्धा ही श्रद्धाच आहे आणि श्रद्धेची स्थानं वेगवेगळी असतात. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की श्रद्धेमध्ये स्वतःवर आत्मविश्वास असावा, तसा श्रद्धेची वेगवेगळी स्थानं असतात. कोणाची आईवर श्रद्धा असते, कोणाची गुरुजनांवर असते. आपण जे काम करतो त्याच्यावर पण आपली श्रद्धा पाहिजे. म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून जेव्हा अभ्यास करता तो पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवाल तेव्हा त्यासाठी तुम्ही कष्ट कराल, हार्डवर्क घ्याल आणि त्यातनं तुम्हाला यश हे निश्चितच आहे.
आता बघा, शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. कोणाला ऐकून, कोणाला वाचून, आणि वेगवेगळ्या पद्धतीने शिकता येतं. आणि जसं एकलव्याचं आपल्याला उदाहरण दिलं की एकलव्य जो शिकला तो त्या श्रद्धा ठेवून शिकलेला आहे. तसंच आपण शाळेत बघतो की शिक्षक एकच आहे, शिकवणारी व्यक्ती एकच आहे, पण शिकणारे वेगवेगळे असतात. आणि प्रत्येकाचा त्या शिक्षकाबद्दल असणारी श्रद्धा ही कमी अधिक असते. म्हणजे आवड वगैरे या गोष्टी वेगळ्या, पण श्रद्धेचाही तिथे भाग असतो की मग ते विषय आवडणं, विषय रुचणं आणि त्यात यश मिळवणं, यासाठी ती श्रद्धा असली पाहिजे. मग ती गुरुजन, शाळा, जे काही आहे ते श्रद्धास्थान जे तुमचं आहे त्याच्यावर अढळ श्रद्धा गरजेची आहे. आता विश्वासाची गोष्ट छेडलीच आहे, तर मग इथे उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की मोठी माणसं, आई वडील आम्हाला असं सांगतात की आम्ही सांगतो म्हणून अमुक अमुक गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा. मग तुमचं काय मत आहे? तत्पूर्वी मी तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्ही विश्वास ठेवता का? तुम्ही काय करता जेव्हा आई वडील सांगतात की या गोष्टीवर विश्वास ठेवा, आम्ही सांगतोय त्याच गोष्टींवर विश्वास ठेवा, तर तुम्ही काय करता? नेहमी माझी आई मला सांगते की 7च्या नंतर कधीच नखं कापायची नाही म्हणून. म्हणजे मी कधीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, मी नेहमी कापते. पण आईला विचारलं नाही की असं का करायचं नाही? विचारलंय, पण आई कधी काही सांगत नाही, कारण आईलाच माहीत नसतं. बरं, मग त्याच्या पुढे अगदी, आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न नाही केला. आत्ता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की शिक्षणामुळे आपल्याला सगळं जाणून घेता येतं. मग तुम्ही तर सगळे शिक्षण घेत आहात, मग तुम्ही त्या प्रश्न जेव्हा तुम्हाला पडला, शंका जेव्हा आली, तेव्हा तुम्ही त्याचं समाधान नाही केलं? हो केलं. 7 वाजता नंतर नखं कापली. मग काय झालं? काही झालंच नाही. मग त्यातनं तुम्हाला काही समजलं किंवा तुम्ही इतर कोणाला जाऊन विचारलं का हे असं का? हो, आजीलाही विचारलेलं, पण आजीने पण काही नाही सांगितलं. आणि म्हणजे मला असं कळलं की ती जी म्हणाली की 7 वाजल्यानंतर नखं नाही कापायची, तर माझ्या मते असं की पुरातन काळापासून ते सुरू आहे. आणि आधीच्या काळात लाईट्स आणि ह्याचा जास्त हे म्हणजे जास्त म्हणजे दिव्याने सगळं चालवायचे, त्यामुळे अंधार असल्यामुळे जर आपण नखं कापली तर कोणाच्याही जेवणात किंवा कुठेतरी जाऊ शकतं. त्याच्यामुळे ते असं समजत असेल की रात्री आपण नखं नाही कापायची. अगदी बरोबर, तुझे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आणि इथे पुन्हा मी तुमचाच मुद्दा घेते की शिक्षणातनं आपल्याला ज्ञान मिळतं. आता मला फक्त यापुढे जाऊन सांगावं असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहे त्या आपण रूढी परंपरा म्हणतो, आणि या रूढी परंपरा आपण पाळत असतो. आपल्याला आई सांगते, आजी सांगते म्हणून आपण त्या पूर्वापार पाळत असतो. त्यातनं बऱ्याच अंशी आपल्याला वाईट अनुभव येत नाही, पण तरी आपल्याकडे का हा प्रश्न असतो की का पाळायच्या? कारण की आता आपण म्हणतो की शिक्षणाने आपल्याला विचार करायला शिकवलेला आहे, आणि मग विचार करायला लागल्यानंतर आपण म्हणतो की का करायचं? म्हणजे इथे 2 ओळी मी सांगू इच्छिते की जे दिसते ते असेच का ते उलगडण्याला आपल्याला शिकायचं आहे. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. पूर्वी वटसावित्री पूजेला आपण वडाच्या झाडाची पूजा करायचो, हे सगळं बरोबर होतं, बरोबर आहे? आज तुमच्या घरात काय स्थिती असते की वटसावित्रीची पूजा करण्यासाठी उपवास वगैरे केला जातो, पण आई काय वडाला फेऱ्या मारायला जात नाही आणि त्यामागचं जे काही तात्विक कारण आहे तेही सांगत नाही. पण त्याही पलीकडे जाऊन आज आपण वडाच्या झाडाची पानं, बरीचशी पानं किंवा फांद्या तोडून आणतो. मग त्यापुढे जर आपण शिक्षित आहोत आणि आपण हे केलं तर त्या शिक्षणाने आपल्याला काय शिकवलं हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. कारण की आपण जी पानं फांद्या तोडतो आहोत ते निसर्गातल्या जे काही घटक आहे शिल्लक त्याला आपण मारतो आहोत, आणि ते ऑक्सिजन देणारा घटक आहे तोच कमी करतो आहोत. म्हणजे हा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही बरोबर म्हणतात, म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी होतं. एके दिवशी सकाळी सकाळी माधव नावाचा एक माणूस केस कापायला न्हाव्याच्या दुकानात पोचला. माधव नेहमी केस कापायला याच न्हाव्याकडे यायचा. केस कापता कापता दोघांमध्ये गप्पा रंगल्या. बोलता बोलता या जगात देव आहे की नाही यावर दोघांची चर्चा सुरू झाली. माधवचं म्हणणं होतं जगात देव आहे, तर न्हावी मात्र देवावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. तो म्हणाला, हे बघा साहेब, माझा तर देवावर अजिबात विश्वास नाही. माझं सरळ म्हणणं आहे या जगात देव नाहीच. तू हे कशाच्या आधारावर बोलतोयस? माधवनं त्याला विचारलं. न्हावी म्हणाला, साहेब जरा बाहेर जाऊन बघा, गरिबांना बघा, अन्न नाही, कपडा लता नाही, घर नाही, नुसती दुःखानं येडी झालेली माणसं आहेत, आणि ती सगळी बघितली की तुम्हाला आपोआप माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. तुम्हीच सांगा साहेब, जर या जगात देव असता तर लोकांची अशी अवस्था झाली असती का? हा, इतकं दुःख माणसाला का सहन करावं लागतंय? काय म्हणता?
न्हाव्याचं बोलणं ऐकून माधव अंतर्मुख झाला. तो न्हाव्याबरोबर अधिक वाद घालू शकत नव्हता. केस कापून होताच तो दुकानाबाहेर पडला. न्हाव्याच्या दुकानाबाहेर येऊन 2-4 पाऊलच चालला असेल तोच माधवला एक इसम दिसला. त्या माणसाचे दाढी केस वाढलेले होते. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं जणू याला न्हाव्याच्या दुकानात जाऊन काही महिने झाले असतील. त्याला पाहून माधव पुन्हा न्हाव्याच्या दुकानाकडे गेला आणि न्हाव्याला म्हणाला, मला तर वाटतंय या जगात न्हावीच नाहीये. हे ऐकून न्हावी गोंधळला. काहीशा रागाच्या सुरात तो म्हणाला, साहेब असं काय बोलताय तुम्ही? आताच तर माझ्याकडनं केस कापून गेलात की तुम्ही. हां, तुम्हाला सरळ दिसतंय की मी एक न्हावी आहे. यावर माधव उत्तरला, अरे खरंच या जगात न्हावी असता तर तुझ्या दुकानाजवळच मला एक दाढी केस वाढलेला माणूस कसा दिसला असता. त्यावर तिरमिरत न्हावी म्हणाला, आता कुणी महिनोन-महिने न्हाव्याच्या दुकानात आलाच नाही तर त्याचे दाढी केस तर वाढणारच ना, यात न्हाव्याचा काय दोष? हेच तर मी म्हणतोय, माधव बोलू लागला. देव तर आहे, पण माणसाचा त्याच्यावर विश्वास नसेल, त्याच्या प्रती आस्था नसेल तर माणसाला स्वतःच्या व्यथांमधून मुक्ती कशी मिळणार? हे खरं आहे की परमेश्वराला आपण बघू शकत नाही, पण हेही तितकंच मोठं सत्य आहे की देवावरचा विश्वास आपल्याला दुःख व्यथांसोबत लढायला शक्ती प्रदान करतो. म्हणूनच या जगातील कोट्यवधी लोक ईश्वरावर आस्था ठेवून सत्कृत्य आणि सत्कर्म करतायत. आता या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहिलं की माधव नावाच्या व्यक्तीने एक प्रश्न उपस्थित केला की या जगामध्ये देव आहे की नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणा जर त्यांना कोणाला आपले विचार मांडावे असतील. आजकल की मतलब जनरेशन को क्या हो गया क्या पता, स्टूडेंट्स लोग क्या समझते हैं कि भगवान के भरोसे बैठेंगे. अगर भगवान को मिठाई खिला दिया तो भगवान उनको 10th के बोर्ड में पास करा देंगे. हम लोग को भगवान को मन से मानना चाहिए और भगवान है दुनिया में. श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर आपलं सगळं काम सफल होऊ शकतं आणि कोणत्याही आपल्या मनात देव असेल तर आपलं कोणतंही काम अधुरं नाही राहणार, ते पूर्ण कधी ना कधी होणारच. मुझे ऐसा लगता है कि हमें भगवान दूसरे इंसान में ढूंढना चाहिए. जैसे अगर एक भिखारी सड़क पर बैठा हुआ है और उसे ठंड लग रही है, अगर किसी ने जाके उसे चादर उड़ा दी तो ऑब्वियसली उस भिखारी के लिए वही इंसान भगवान है. बराबर. हे गृहीत धरून चाललो की जे काही चांगलं होणार ते जर मी आता चांगलं केलं तरच ते भविष्यामध्ये त्याचं आपल्याला चांगलं फळ मिळणार. आणि जर आता आपण वाईट काम केलं तर त्याचं ऑफकोर्स आपल्याला वाईट फळ मिळणार. तर आपण हे गृहीत धरून चाललो तर ह्याच्यावरून हा प्रश्नच निर्माण नाही होणार की देव आहे की नाही. माझा असा प्रश्न आहे की काय काय लोक देवाच्या नावाने पैसे माणसाकडून लुटतात, तर ते असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे देवाच्या श्रद्धा असते मनावरती पण ते तुटून जाते देवाच्या श्रद्धाच्या ह्याचा, मग ते असं नाही व्हायला पाहिजे. तर त्याच्यावरून काय बोलायचं? मुळात श्रद्धा म्हणजे एक अढळ विश्वास असतो. मग आता पुढचा प्रश्न आपला असा आहे की देव आहे की नाही. आधी मी इथे बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना विचारू इच्छिते की किती जण देव आहे असं मानतात. ओके, मग पुन्हा आपण विज्ञानाचा विचार केला तर तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे का? आता बरेच हात वरती होते. त्याचा अनुभव घेतलाय. मग आपल्याला विज्ञान सांगतंय की जी गोष्ट आपण प्रत्यक्ष बघून पडताळून वैज्ञानिक तत्वावर स्वीकारतो तीच आहे. पण पुन्हा पुढे जाऊन सांगावंसं वाटतं की हा एक श्रद्धेचा भाग आहे. पुन्हा देव आहे की नाही हा श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे देव आहे म्हणणाऱ्यांची त्याच्यावर असणारी श्रद्धा आणि देव नाही हा सुद्धा म्हणणारा जो गट आहे त्यांची त्या नसण्यावर श्रद्धा आहे. म्हणजे मुळात श्रद्धेचा भाग आहे. आता पुन्हा अगदी दैववादी होऊन सुद्धा आपल्याला चालणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ती एका व्यक्तीची गोष्ट माहिती असेल की लहानपणापासून आपण ऐकतो की त्याची देवावर अगाढ श्रद्धा असते आणि त्या एकदा पाऊस खूप जोरात येतो आणि सगळं पाणी तुंबायला लागतं, सगळं गाव सोडून जातं, पण तरी तो म्हणतो की मला देव वाचवायला येणार. मग सगळं गाव निघून गेलेलं असतं. तिथनं पहिली व्यक्ती येते, त्याला म्हणते चल मी तुला घेऊन जातो. तो म्हणतो नाही माझा देव येणार. दुसरी व्यक्ती येते, त्याला सांगते की चल मी तुला घेऊन जातो. तो म्हणतो नाही माझा देव माझं रक्षण करणार. तिसरी येते तरी तो जात नाही आणि शेवटी काय होतं पाण्यात तो पूर्ण अकंठ डुंबतो आणि त्याचा मृत्यू होतो. आणि वॉटेवर ज्या आपल्या काही संकल्पना आहे आपण ऐकलेलं असतं की मग पुढे जाऊन आपण पुन्हा देवाला भेटतो वगैरे. मग त्या अनुषंगाने तो पुढे जातो आणि देवाला विचारतो की मी तुझ्यावर एवढी श्रद्धा ठेवली, माझा तुझ्यावर एवढा विश्वास होता, पण तू काय मला सोडवायला आला नाहीस किंवा तू मला वाचवलं नाही. तर देव त्याला विचारतो
की मी आलो नाही तर मग ते 3 व्यक्ती कोण होत्या. म्हणजे देव हा मूर्तीत आहे की अमूर्त आहे हे सगळ्यात आधी महत्त्वाचं. पण आपली श्रद्धा, ही श्रद्धा अतिशय म्हणजे श्रद्धा पूर्ण असायला पाहिजे. आणि त्यावेळी मग आपल्याला तिथे कुठेही त्यावर आपल्याला आपल्या श्रद्धेला तडा जाता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गॉड इज अ पॉझिटिव्ह स्पिरिट. कारण इफ यू स्टँड फॉर युअर सेल्फ देन ओनली गॉड विल स्टँड फॉर यू. अगदी, म्हणजे मी तुझ्या मताशी अगदी सहमत आहे. स्वामी विवेकानंद यांना आपण सगळे चांगले ओळखतो. हे काली मातेचे उपासक होते, म्हणजे दैववादी होते. परंतु स्वामी विवेकानंद म्हणायचे की द ओल्ड रिलिजन सेड दॅट द वन हू इज एथिस्ट, म्हणजे नास्तिक आहे की जो देवावर श्रद्धा ठेवत नाही. पण ते पुढे जाऊन स्वतः असं म्हणतात की माझा नवीन धर्म असं सांगतो की द वन हू इज एथिस्ट हू नेवर बिलीव्ह इन हिमसेल्फ, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवत नाही. म्हणजे विश्वास हा गरजेचा आहे. मग तो मूर्त असू दे, अमूर्त असू दे, देवावर असू दे, स्वतःवर असू दे, पण विश्वास. आणि त्याही पुढे जाऊन प्रयत्न गरजेचे आहे. म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवून परीक्षेला जाताना तुम्ही म्हणालात की देवा मला पास कर, आज मी काय अभ्यास माझा झालेला नाही आणि मला पास कर, तर देव काय आपल्याला पास करणार नाहीये. त्यासाठी आपल्याला मेहनत, अभ्यास करावा लागणार आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधीच होत नाही. नाही तर आज मी इथे बसेल आणि सांगेल की माझं हे सगळं काम होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे म्हणून होणार नाहीये. त्यासाठी पुढे सांगतो देव की प्रयत्न कर. म्हणजे श्रद्धेबरोबर इतर चांगले गुण आपल्याबरोबर आले पाहिजे, की प्रयत्न, जिद्द, चिकाटी, हे सगळं महत्त्वाचं आहे. अर्थातच आपण नास्तिकी नाही आणि आस्तिकी नाही, वास्तविक असलं पाहिजे आपण सर्वांना. अगदी बरोबर. आता जे म्हणलं गेलं की देव आहे की नाही, देव कशात आहे, मलाही असं मुलांना असं उद्देशून म्हणावं असं वाटतं की तर देव असा कुठल्या तरी देवळात जाऊन आपल्याला शोधायचा नाहीये. तुम्हाला वाटतं का असं देवळात कुठेतरी देव आहे? नाही. पण देव कशात आहे, तर देव तसं म्हणलं तर आपल्या अंतर्मनामध्ये देव आहे. किंवा आपल्या हृदयावर हात ठेवून बघा तुम्ही, आपल्याला आपोआप जाणवेल की देव कुठेतरी आहे. हा देव मूर्तीतला नाही, हा देव कुठल्या एखाद्या देवळातला नाही. पण तुम्ही शिकून जर मोठे झालेत, ज्याला आज एखाद्याला खूप पोटभर जेवायला मिळतं आहे आणि काही ठिकाणी एखाद्याला बिलकुल घरामध्ये काही जेवायला नाही आहे, त्याला अगदी म्हणजे भुकेला काही खायला सुद्धा नाही आहे, असांचं जेव्हा आपण विचार करायला लागू की आपल्यातला आपण एक भाकरी खात असू, त्याच्यातला एक चतकोर आपण हा दुसऱ्यांसाठी दिला पाहिजे. आपण जे काही पुढे तुम्ही शिकून मोठे होणार असाल आणि त्याच्यातून तुम्ही जी काही कमाई करणार असाल, त्याच्यातला काही एक भाग आपण ज्यांना हे मिळत नाही, जे याच्यापासून वंचित आहेत, ज्या विद्यार्थ्यांना तुमच्यासारखा युनिफॉर्म मिळत नाही, तुमच्यासारखी शाळा मिळत नाही, तुमच्यासारखी वह्या पुस्तकं मिळत नाही, अशा मुलांना मिळण्याकरता तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला देव जरूर पाहायला मिळेल असं मला वाटतं. ही गोष्ट आहे एका अशा संतांची जे लोकांना जागरूक करण्याचं काम करायचं. एके दिवशी ते रस्त्यातून जात असताना आशीर्वाद घेण्यासाठी लोक त्यांच्याजवळ येऊ लागले. बघता बघता लोकांची गर्दी वाढू लागली. तेव्हा त्या गर्दीतून पळत वाट काढत एक बाई त्या संतांजवळ आली. बाईच्या हातात एक लहान मूल होतं. त्या बाईला पाहून संतानं विचारलं, मुली, तू इतकी घाबरलेली का दिसतेस? तेव्हा कातर स्वरात ती बाई म्हणाली, माझा मुलगा बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे हो. खूप औषधोपचार केले पण काही उपाय झाला नाही. तुम्ही आशीर्वाद द्या आणि माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. मला विश्वास आहे तुमच्या प्रार्थनेने हा नक्की बरा होईल. त्या बाईचं बोलणं ऐकून संताने मुलाच्या माथ्यावरून हात फिरवला आणि ते प्रार्थना करू लागले. हे सुरू असतानाच गर्दीतून एक माणूस जोरात ओरडून बोलू लागला, अरे काय या बाईला मूर्ख बनवताय? जिथे औषधांचा या मुलाच्या आजारपणावर काही परिणाम झाला नाही, तिथे तुमची प्रार्थना काय दिवे लावणार आहे? गर्दीतल्या त्या माणसाचं बोलणं ऐकून संत चिडून त्याला बोलले, तुला प्रार्थनेच्या शक्तीची काय कल्पना आहे? एक नंबरचा मूर्ख आणि गाढव माणूस आहेस तू. काही बोलू नकोस, चूप राहा. संतांचं हे बोलणं ऐकून गर्दीतल्या त्या माणसाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला. त्याच्या तोंडातून शब्द फुटेनात. तेव्हा त्याच्याकडे पाहत शांतपणे प्रेमाने संत बोलू लागले, मुला, माझ्या कठोर शब्दांनी तू इतका चिडलास, लालबुंद झालास, तसंच माझ्या प्रार्थनेत इतकी शक्ती असू शकते की एखाद्याला त्यामुळे बरं वाटेल. गोष्ट केवळ आस्थेची आणि विश्वासाची आहे.
इथे आपण जी क्लिप बघितली त्याच्यात प्रार्थना ही खूप महत्त्वाची आहे असं सांगितलं गेलं आहे की फेथ इज द हीलर, आणि इथे दाखवलं आहे की प्रार्थना. आता आपण सर्व विद्यार्थी आहोत, शाळेत आपण प्रेयर करतो नक्की. प्रार्थना प्रत्येक जण करता. का करता? मनाला शांतता भेटावी, एकाग्र करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी. म्हणजे प्रार्थनेचे काहीतरी फायदे आहे असं नक्कीच. तोटा आहे नाही, तुम्हीच सांगितलंय. म्हणजे प्रार्थना पुन्हा हा झाला आहे फेथ म्हणजे विश्वासाचा भाग. आता जसं तिथे दाखवलं त्याच पुढे जाऊन मी तुम्हाला विचारते की आपण सर्व डॉक्टरांजवळ जातो, बरोबर आहे, डॉक्टरांकडे जातो आपण आजारी असल्यानंतर. त्यावेळी डॉक्टरांवर आपला पूर्ण विश्वास असतो आणि ते आपल्याला जी ट्रीटमेंट देतात, जे काही देतात, त्या ट्रीटमेंटबरोबर आपली एक श्रद्धा त्यांच्यावर असते आणि म्हणून आपण कुठेतरी लवकर बरं होतो. पण असं विचारल्यानंतर आपण नाही सांगणार की तुमची डॉक्टरांवर श्रद्धा आहे का, पण तो कुठेतरी श्रद्धेचा भाग असतो. आणि प्रार्थना हा सुद्धा एक श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धा ही मुळात मनोगुण आहे, म्हणजे त्याच्यामुळे मनाला शांतता मिळते. म्हणजे प्रार्थना केल्यामुळे आपलं मनोधैर्य उंचावतं, म्हणून आपण प्रार्थना करतो. हमें अगर कोई बाबा पे विश्वास कर रहा है तो हमें उनको रोकना नहीं चाहिए, क्योंकि सबकी अलग अलग मेंटालिटी होती है, क्योंकि सबको अपने दूसरी मतलब जैसे कि हम किसी भगवान को मानते हैं वैसे वो बाबा को मानते हैं, तो हमें उनको रोकना नहीं चाहिए. हमें किसी से उनकी आस्था या उनका विश्वास नहीं छीनना चाहिए. मुझे ऐसा लगता है. मला असं वाटतं की आपण जर आता आपण गावखेड्यात बघतो की बायका मोस्टली दवाखान्यात जर कोणाला बरं नसेल तर बायका दवाखान्यात न जाऊन ते बाबांवर विश्वास जास्त ठेवतात. तर बाबा काही असं अंगारे देतात किंवा हातात दोरा बांधला तर असं ते लवकरात लवकर बरं होईल. तर ते म्हणजे जर त्याऐवजी जर त्या बायकांनी जर आत्ताच्या जनरेशननी थोडा विचार केला तर त्यांना दवाखान्यात जायला पाहिजे, त्यांना बाबांवर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. आणि हेच काम तर आपल्याला करायचं आहे शिक्षणाच्या माध्यमातून, की जो आपला सुरुवातीचा मुद्दा होता की शिक्षणातनं आपल्याला हाच बदल घडवायचा आणि हाच सामाजिक जो काही विकास आहे तो करायचा आहे. की तुम्हाला आता जवळजवळ श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या खूप जवळ तुम्ही येत चाललाय. श्रद्धेचे आपण बघितलं आता सगळ्यांच्या चर्चेतून तर सगळे फायदेच फायदे आहेत. श्रद्धा म्हणजे विश्वास, चांगल्या प्रकारचे केलेले प्रयत्नाने आपण खूप मोठे होऊ शकतो त्याच्यातनं. पण एक छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की अंधश्रद्धेचे तोटे काय तुम्ही सांगू शकाल मुलांनी? अंधश्रद्धेमुळे काय नुकसान आपलं होतं, काय तोटे आहेत? श्रद्धेचे खूप फायदे आहेत आपण सगळ्यांनी सांगितले, पण अंधश्रद्धेतून काही आपलं नुकसान तोटे काही होऊ शकतात का, वाईट परिणाम? अंधश्रद्धेमुळे आपण आपला जीव गमावू शकतो किंवा आपल्या जी जवळची प्रिय गोष्ट असते ती आपण गमावून बसू शकतो. एकदम बरोबर. अंधश्रद्धेचं एक खूप विचित्र एक प्रथा होती, आता ती नाही फॉलो करत कोणी. ती म्हणजे सती, की पती मेल्यावर त्याच्या आगेवरती एका पत्नीने जीव द्यावा. असं का? जर असं का कोणा दुसऱ्याच्या जीवामुळे अजून एका माणसाचा बळी देणं हे कुठल्याच रूल्स किंवा रेग्युलेशन्समध्ये बसत नाही असं मला वाटतं. बरोबर. आणि अजून एक विषय तो कास्ट डिस्क्रिमिनेशन पण, की मोठे लोक कसं मीन्स आदिवासी जसे की मॅम बोलत आहेत खूप खालच्या जातीत राहतात आणि बाकीच्यांना खूप मोठा आदरही मिळतो. अगदी बरोबर आहे. यांनी सांगितलं की अंधश्रद्धेतून तोटे खूप आहेत आणि अंधश्रद्धेमुळे नुसतं एखादाच बळी जातो असं नाही, तर आपण सगळेजण आता वृत्तपत्रातून आणि अनेक माध्यमातून आपण बघतो प्रचंड वाईट पद्धतीचे बळी घेतले जातात. आतापर्यंत समाजामध्ये वाईट चालीरीती आहेत, कुठल्याही प्रकारे आज कुटुंबांना वाळीत टाकलं जातं. हे सगळं अंधश्रद्धेचीच एक एक पावलं आहेत आणि ती सगळं नष्ट करण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला श्रद्धेवर विश्वास ठेवून आपल्याला अंधश्रद्धेचं नायनाट करता यायला पाहिजे. ते काम मुलांना तुम्हालाच करायचं. अंधश्रद्धा ही तर इतर समाजात तर आहेच, पण खूप मोठ्या प्रमाणात जर ती असेल ती आदिवासी समाजामध्ये आहे. आदिवासी समाजामध्ये मी स्वतःच आदिवासी असल्यामुळे त्या भागातून आणि त्या प्रथा मला खूप जवळून पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याच्यातून पुढे मार्ग काढून आज तुमच्याबरोबर या स्टेजवर बसण्यापर्यंतची माझी परिस्थिती निर्माण मी केलेली आहे. एक तर आदिवासी समाजामध्ये मुलींना शिक्षण देणं हे त्यांना कधी पटतच नव्हतं.
किंवा त्यांच्यामध्ये हे असं गृहीत नाहीच. त्याचं कारण असं असायचं की वेगवेगळे त्यांच्यावर असलेले त्यांचे सगळे उपचार आणि त्यांना असलेली सगळी जी त्यांची बंधनं आहेत की मुलगी म्हणजे आईला घरात मदत करणारी कोणतरी मदतनीस आहे. आणि एखाद्या कुटुंबामध्ये एक पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्यांदाही मुली लहान पाळणा जर घरामध्ये आला तर मग त्याचं काम करण्याकरता हे मुलीचंच काम आहे. आणि म्हणून तिला शाळेतसुद्धा पाठवायचं नाही, कारण शाळेत गेली तर मग घरातल्या सगळ्या अडचणी निर्माण होतील. आदिवासींकडे असणाऱ्या गाई गुरं बकऱ्या हे सांभाळण्याकरता सुद्धा मुलींचंच काम आहे. हे मुलांचं काम नाही, मुलींचं काम आहे. आणि त्याकरता त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे अगदी त्या काळापासून आलेलं होतं. परंतु आता तो काळ तसा राहिलेला नाही. मला त्या भागामध्ये जाऊन जेव्हा मी माझं शिक्षण पूर्ण केलं, मी समाजशास्त्र हा विषय घेऊन BA केलं. मी आदिवासी असूनसुद्धा मी माझं शिक्षण लग्नानंतर, मी लग्न 11वीपर्यंत झाले आणि माझं लग्न झालं. माझ्या समाजाच्या रूढीप्रमाणे माझं कितीतरी उशिरा लग्न झालं आणि त्याच्यामुळे मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं. इतकंच नाही तर मी माझ्या शिक्षणानंतर, लग्नानंतर आणि मला जेव्हा माझी अपत्य झाली, मुलं झाली, ह्या मुलांच्या नंतर मी कॉलेज करून मी तिथे समाजशास्त्राविषय घेऊन BA झाले. आणि त्यामुळे मी माझ्या मनामध्ये असं ठाम घेतलं की नाही, समाजाची आपल्याला काहीतरी व्यवस्था करायला हवी, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि प्रथम मी माझ्या घरातून सुरुवात केली आणि अशा प्रकारे अंधश्रद्धेपासून दूर ठेवून या समाजालाही वर आणण्याचं काम मी आता कोतवालवाडी ट्रस्ट हा एक नेरळमध्ये सामाजिक संस्था आहे. ही संस्था फक्त आदिवासीचं काम करते आणि मीही तिथेच आहे. तिथे राहून आता आम्ही आदिवासींच्या या नुसतं माझ्या मुलांना शिकवलं म्हणजे खूप झालं इतकं नाही, तर बाकीच्याही मुलांना शिक्षण मिळावं याकरता आता आम्ही मुलींना तिथे आश्रमशाळा निर्माण केलेली आहे. आश्रममध्ये आत्ता मी सुरुवात केलेली आहे. आता फक्त 20 मुली ठेवलेल्या आहेत. पण मुलांनो, भविष्यात आपल्याला या 20 मुलींच्या 100 मुली कशा होतील याकडे प्रयत्न करणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना तीच विनंती आहे. आणि प्रथम ह्या अंधश्रद्धेला नष्ट करा. या आदिवासी समाजाला अजून वर आणण्याकरता तुम्ही कोणी पुढे या, अशी मी आपल्याला आजच्या कार्यक्रमातून नक्की विनंती करते. आज चिन्या उर्फ चिन्मय हवा होता यंग तरंगमध्ये. त्याची गणिताची भीती पार पडूनच गेली असती. मी चिन्याला आता सांगणारच. चिन्या, तुझ्या शेंद्राचा मारुती किंवा पत्र्या गणपती फेवरेट देव आहेत ना, तशी माझी देखील एक फेवरेट देवी आहे. ती म्हणजे देवी सरस्वती, विद्येची देवता. ती मला सांगत असते स्वप्नात येऊन की मनीषा, स्वतःवर विश्वास ठेव, प्रयत्नावर विश्वास ठेव, बरोबर की नाही? तर भेटूया पुढच्या यंग तरंगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.